मराठीचा गोड मंजूळ आवाज अमोल जमदाडे यांचंही आगमन होईल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मिळगाव गावचे प्रथम नागरिक सरपंच आणि रामेश्वर प्रतिष्ठान अध्यक्ष सन्मानसी भाईजी नरे आपल्याला पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्मानसी शैलेशजी लोके यांच्या संकल्पनेतला ही साकार होऊ घातलेली क्रिकेट स्पर्धा. पॉवर प्लेचं पहिलं अनिवार्य षटक हाताळलं जात आहे. सोहम सिंग मॅन फ्रॉम हरियाणा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती स्लॉक स्वीप, डीप मिड विकेट वरती मोठा फटका निघतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एस डीजे रेषेच्या दिशेने चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. रामेश्वर प्रतिष्ठान आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राइक एंड वरती मयूर दातीलकर राइट अप ओव्हर द विकेट, इनसाइड आउट फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर वरती चेंडूचा प्रवास, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एस डीजे कर्नावरचं फलंदाज नाणेफेक जिंकली. सुदैव 7 लाभले. राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यष्टांच्या मागे आपण पाहतोय रायगडचा सितारा यष्टीरक्षक अजित मोहिते आणि सोहम सिंग पंचांच्या डावे साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. सांघिक धाव संख्या 16 धावा. या विखुलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, रक्षात्मक फटका पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवला जाईल एकेरी धाव निघतंय आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला. बिनबाद 17 धावा धाव फलकावरती. एक धडाकेबाज सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्याच षटकांवरती खरपूस समाचार घेताना दिसतोय मयूर दातीलकर नावाचा फलंदाज. यावेळी नॉन स्ट्राइक वरचा फलंदाज प्रथमतः स्ट्राइक वरती असेल दुर्गेश सिब्बान, मॅन फ्रॉम भांडूप. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिड ऑफ आतमध्ये आहे 38 सर्कलच्या आतमध्ये राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी मात्र फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जमिनीला घरंगत येतोय. काऊ कॉर्नरवरचा क्षेत्ररक्षक येईल. क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई पाहायला मिळत आहे आणि परिणामी एकेरी धावेचं रूपांतर लिहिलंय दुहेरी धावांमध्ये होताना दिसतंय. दुहेरी धाव संख्येने फलंदाज दुर्गेश सिब्बन आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर बिनबाद 19 धावा धावफलकावरती. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळलं जात आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक डीप लॉंगनवरती पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक. 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ दिसतोय, कव्हर, त्याचप्रमाणे पॉईंट दिसतोय. शॉर्ट फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. सोहम सिंग राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या शैलीने. यावेळी अतिशय सुंदर चेंडू म्हणावं लागेल. चेंडू उजव्या यष्टीवर पडल्यानंतर सरळ वेसावतोय यष्टीरक्षक अजित मोहिते याच्या हातामध्ये आणि पहिलं षटक कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे. बिनबाद 19 ही एक धडाकेबाज सुरुवात पाहायला मिळत आहे ती या ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघाची.
वरती आणि आजच्या दिवसातली रजनीमधील ही पहिली लढत आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गणपती एंडकडनं गोलंदाज यावी सज्ज होतोय. तो राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघाकडनं नयन भगत. पहिलं षटक एका मोठ्या धावसंख्येचं निघालं. तब्बल 19 धावा सोहम सिंग याच्या गोलंदाजीवरती. सुरुवातीलाच फलंदाजीसाठी सुरगवस्थानं दिसतोय मयूर दातीलकर या फलंदाजाला, तर त्याला साथ देतोय आघाडीचा विनीचा फलंदाज दुर्गेश सिब्बान. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यावेळी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय उजव्या शैलीच्या फलंदाजाला डीप मिड विकेट, त्याचप्रमाणे लॉंग ऑन बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग दिसतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकाचा इशारा येतोय पंचांकडनं. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक स्वीपर कव्हरवरती क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय डावक्रा शैलीचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू मिड ऑनला क्लिअर करतोय, जातोय लॉंग ऑन बाउंड्री पर्यंत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे ठरताना दिसत आहेत. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव मधील खणखणीत चौकार SDJ. दिसतोय अर्थात आघाडीचा विनीतचा फलंदाज मयूर दातीलकर. स्ट्राईक एंडच्या दिशेने सांघिक धावसंख्या वेगाने बदलली जाते. 23 धावा बेनबाद धावफलकावरती. षटक क्रमांक 2. गोलंदाजीवरती गणपती एंडकडनं नयन भगत आपल्याला पाहायला मिळतोय आणि नयन भगतचं एका खणखणीत चौकाराने स्वागत करतोय मयूर दातीलकर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. चेंडू सरळ विसावला जातोय. यष्टीरक्षक अजित मोहिते याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती फलंदाज मयूर दातीलकडे कुठेही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय नयन भगतच्या गोलंदाजीवरती. पंचांच्या उजव्या साईडने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू. याही वेळी प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका दुधारी तलवार म्हटलं जातं. लागली तर आबाद नाही तर बरबाद असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी आताताईपणा नडला जातोय. सलग दुसरा चेंडू हा निर्धाव फेकला जातोय. तो नयन भगत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. डेप काऊ कॉर्नरवरती फटका निघतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकेरी धाव, त्याचबरोबर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय दुहेरी धावांकडे. गोलंदाज नयन भगतचं लक्ष नव्हतं. अर्थात दुसरी लीला धाव पळून पूर्ण केली गेली ती दुर्गेश सिब्बांच्या साथीने. संघिक धावसंख्या धावफलकावर पावशतक फलकावर लागतंय. बेनबाद 25 धावा. 25 धावांची भागीदारी आतापर्यंत रचली जात आहे ती मयूर दातीलकर आणि त्याच्या साथीला दुर्गेश सिब्बान. यावेळी मात्र हा आताताईपणा नडला जातोय. सरळ एष्ट्या खुल्या केल्या होत्या. डावी एष्टी वाकवली जात आहे आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघाचा मयूर दातीलकर. यावेळी तंबूच्या आश्रयाला डीजे. भरणी करून दिल्यानंतर किती धावांचा डोंगर उभा केला जातोय राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघासमोर हे पाहणं औत्सुक्याचं राहील. भागीदारी रचली गेली. मात्र यावेळी नंबर 3 वरती फलंदाजीसाठी अभय आपल्याला पाहायला मिळतोय. नयन भगत राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघाला पहिली सफलता मिळवून देतोय. पहिलं षटक 19 धावांचं निघालं होतं.
त्यानंतर नयन भगतचंही स्वागत केलं होतं मयूर दातीलकरने, मात्र एका अचूक चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. डावखुरा शैलीचा फलंदाज अभय यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने, आणि डावखुरा शैलीच्या फलंदाजासाठी शतरक्षणाचा सापळा पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट फ्लाइंग स्लिपमध्ये एक शतरक्षक, त्याचप्रमाणे पॉईंट दिसतोय, कव्हर मिड ऑफ दिसतोय, त्याचप्रमाणे लॉंग ऑन बाउंड्रीवरती एक शतरक्षक. लोअर फुलटा चेंडू यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरवरती, चेंडूची फेकी ही वेगाने होताना दिसत आहे, मात्र ते थेट अचूक फेकी नव्हते, परिणामी दुसरी लीला धाव पूर्ण करताना दिसतोय अभय. दुहेरी धावसंख्येने अभय आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावसंख्या धावफलकावर. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 बाद 27 धावा धावफलकावर. आपण पाहतोय रामेश्वर प्रतिष्ठान मेडभाव आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं 19वे पर्व. गेली 18 वर्षांची अखंड परंपरा लाभलेली ही क्रिकेट स्पर्धा, आणि किती दूरवरनं खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. नक्कीच रामेश्वर प्रतिष्ठान मेडभावची ही स्पर्धा किती दूरवरपर्यंत जाऊन या स्पर्धेची ख्याती आपल्याला पाहायला मिळत आहे. दरवर्षी खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं रामेश्वर प्रतिष्ठान मेडभावची क्रिकेट स्पर्धा आपण खेळावी, आणि अंतिम दिवशी एखादं बक्षीस आपल्या हातामध्ये नक्कीच मान्यवरांच्या हस्ते घ्यायला मिळावं, हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. आतापर्यंत 3 संघ या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतायत. पहिल्या रजनीमध्ये धाडसकळ गोवा क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय. दुसऱ्या दिवशी बांदेश्वर बांदा म्हणजे रोही स्पोर्ट हा संघ स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतोय, आणि कालच्या रजनीमध्ये सचिन ढवळे प्रहार क्रिकेट संघ या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना दिसतोय. आज 4थी रजनी असेल. 4थ्या रजनीमध्ये कुठच्या संघावरती ही रजनी लिहिली जाईल आजची रात्र, हे पाहणं औत्सुक्यच राहील. 2 षटकांचा खेळ समाप्त. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय, आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर सोहम सिंग मॅन फ्रॉम हरियाणा हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड करणं 3ऱ्या षटकाची सुरुवात होत आहे. पंचांच्या डावसाईने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू डाव्या यष्टीवर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर असल्याचा. टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं म्हटलं जात आहे, ती अतिरिक्त धाव बहाल होताना दिसत आहे सोहम सिंग कडा. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकला. 1 बाद 28 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक हरल्यानंतर कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघ. यावेळी गुडलेंथवरचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू. फलंदाज थोडीशी घाई करताना दिसतोय. उजव्या शैलीचा फलंदाज दुर्गेश सिब्बान, आघाडीचा विनीचा फलंदाज हा आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र चेंडूचा अंदाज येत नाही दुर्गेशला. चेंडू सरळ वेगाने विसावला जातोय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगता षटक क्रमांक 3 महत्वपूर्ण षटक हाताळलं जात आहे. सोहम सिंग दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू, पायचीचा अपील, पंच दाद देत आहेत, आणि नक्कीच फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आघाडीचा दुसरा फलंदाज तंबूच्या आसरेला दुर्गेश सिबान बॅक टू द पॅव्हलियन. आशिष कनेच्या मैदानात पावले टाकतोय कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघाकडनं. दुर्गेश सिब्बान हा सोस्तात माघारी परतताना दिसतोय. एक बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकांमध्ये, ती मयूर दातीलकर. 9 चेंडूंवरती 23 धावा, आणि त्यानंतर मात्र जबाबदारी असेल ती मधल्या फळीतील फलंदाजांवरती. आशिष कनेजा आणि त्याच्या साथीला अभय नॉस्ट्रायकिनवरती. यावेळी रक्षात्मक फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. एकेरी धाव वेगाने पूर्ण केली. दुहेरी धावांकडे प्रयत्न होता, मात्र प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. ती कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघाला. संघ पोहोचतोय 2 बाद 29 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये कमबॅक करताना दिसतोय, परती करताना दिसतोय तो
सोहम सिंग नावाचा गोलंदाज. पहिलं षटक 19 धावांचं निघालं, मात्र या षटकामध्ये आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघ. आजची चौथी रजनी आणि चौथ्या रजनीमधील पहिली साखळी फेरीची लढत राजाराम ऑरियस तरवडे विपक्ष कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघ. डावकर शैलीचा अभय यावेळी स्ट्राईक एंडला, राईट आर्म ओव्हर द विकेट. सोहम सिंग लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला फटका निघतोय, लॉंग ऑन बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडूची फेकी होताना दिसतंय, मात्र ती थेट अचूक फेकी नव्हती वरती. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची, त्या शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावरती लिलया दुसरे धाव पूर्ण होताना दिसतंय. धावसंख्येत बदल होतोय, 2 बाद 31 धावा धाव फलकावरती. यावेळी मात्र मिड ऑफ ओव्हरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरती तैनात केला जातोय. डावकर शैलीचा फलंदाज अभय स्ट्राईक एंडवरती. यावेळी डावकर शैलीच्या फलंदाजाला चेंडू उजव्या यष्टीवर पडल्यानंतर बाहेर वळसा घेताना दिसतोय, म्हणजे आउटस्विंग पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. सोहम सिंग याचा ज्या चेंडूवरती अभयकडे कुठलंही उत्तर नव्हतं, निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय सोहम सिंगच्या गोलंदाजीवरती. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघ नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. यावेळी उजव्या यष्टीवर चेंडू, जसे झेरॉक्स प्रत काढावी तसा चेंडू पाहायला मिळाला. सलग दुसरा चेंडू निर्धाव गल्ला जातोय सोहम सिंगच्या गोलंदाजीवरती. किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. ते राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघ 3 षटकं 18 चेंडू म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त. 2 बाद 31 धावा धाव फलकावर. SDJ हा प्रवास करून आज ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती खऱ्या अर्थाने खूनगाठ बांधली गेली, ती या पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यामध्ये. आशिष यावेळी सुरेख स्विच म्हणावं लागेल. चेंडू सरळ भिरकावून दिलाय डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. SDJ थँक्यू. अनिकेत राठोडचं स्वागत केलं गेलं एका मोठ्या फटक्याने. काय या फटक्यावरती पाहायला मिळालं, चेंडू 6 धावांसाठी जातोय आणि षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या बदलली गेली. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आशिष कनेजा यावेळी मोठा फटका खेळताना दिसतोय. 6 फटका. अनिकेत राठोडचं स्वागत केलंय. पण पुन्हा एकदा गणपती एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र सुरेख चेंडू म्हणावं लागेल. चेंडू पडल्यानंतर वळसा घेताना दिसतोय. बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय. यष्टांच्या मागे अजित मोहिते. या चेंडूवरती फलंदाज आशिषकडे कुठेही उत्तर नव्हतं. सुंदर कमबॅक करतोय गोलंदाज अनिकेत आपल्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 4 गणपती एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. चेंडू जमिनीला घरंगा जातोय. डीप पॉइंट पर्यंत एकेरी धाव वेगाने पूर्ण केली गेली. दुहेरी धावाचा प्रयत्न होता, मात्र अभय नकार देतोय. स्ट्राईक आपल्याकडे राखतोय अभय नावाचा फलंदाज. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 2 बाद 38 धावा धाव फलकावर. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय www.tenniscricket.in. हल्लीच 18 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडला गेला. एक माइलस्टोन पार केला गेला.
तो tenniscricket.in माध्यमातून नक्कीच कौतुक करावं लागेल. सन्मान श्री संतोष नाणेकर, सन्मान श्री गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम, कॅमेरामन, डिजिटल स्कोरर प्रत्येक स्पर्धेमध्ये मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने टोलवला जातोय. एकेरी धाव, त्याचबरोबर खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू सीमा पार होताना दिसतोय. डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय वरद उमेश स्पोर्ट्स आणि या वरद उमेश स्पोर्ट्स मॅनेजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोच सन्मान श्री विशाल कांबळे सर यांचंही आगमन होताना दिसत आहे. खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. यावेळी चेंडू खाली राहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. चेंडू निर्धाव घालला जातोय अभयसाठी. अनिकेत राठोड गोलंदाजीवरती परती करताना दिसतोय. धावफलक स्थिरावला. 2 बाद 42 धाबा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक करल्यानंतर कोइंडे 11 कालवे क्रिकेट संघ, विपक्ष राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघ. लोअर फुल टच चेंडू ऑन साइडला फटका निघतोय. चेंडू डीप मिड विकेट वरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कुठेही तैनात नाही. एक सुंदर फटका, सुंदर चौका म्हणावं लागेल. 4 धावांसाठी डीजे. संख्या वेगाने बदलली जात आहे. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 14 समाप्त होत आहे. अनिकेत राठोड 15 धावा या षटकांमध्ये खर्च होताना दिसत आहेत. उर्वरित 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना कोइंडे 11 कालवे क्रिकेट संघ. आजच्या दिवसातली रजनीमधील दुसरी लढत असेल. वरद उमेश स्पोर्ट्स उमरट विपक्ष प्रशांत 11 आयनल असा यानंतर सामना होईल. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 5 हाताळलं जात आहे. राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघाकडनं कुणाल ठक्कर हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो थेट आमच्या कॉमेंटर बॉक्स कडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी पंचांचा इशारा येतोय. चेंडू नो असल्याचा. चेंडू बहुधा क्रीजच्या बाहेर टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा येतोय चेंडू नो असल्याचा, म्हणजे फ्री हिटची संधी असेल. फलंदाज यावेळी आशिष कनेजा याला. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते, मात्र चूक झाली गोलंदाज कुणाल ठक्कर कडनं आणि पाहावं लागेल यानंतरचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय. उघडा डोळे, पहा नीट, कारण चेंडू फ्री हिट. षटक क्रमांक 5 हाताळलं जात आहे. कुणाल गोलंदाजीच्या आक्रमणावर पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी वेगवान चेंडू म्हणावं लागेल. द्रुतगती मारा, वेगाचा अंदाज नव्हता फलंदाज आशिषला. चेंडू सरळ वेगाने निघून जाताना दिसतोय. अजित मोहिते याच्या हातामध्ये. गोलंदाज कंबर कसताना दिसतोय. कुणाल ठक्कर नावाचा गोलंदाज. षटक क्रमांक 5 धावसंख्या स्थिरावली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा धावफलकावरती. पंचांच्या डाव्या साईडने दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट कुणाल. हो यावेळी गुड लेंथ वरचा चेंडू उसळी प्राप्त करताना दिसतोय. सलग दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय तो कुणाल याच्या गोलंदाजीवरती. गोलंदाजीमध्ये कमाल धमाल पाहायला मिळतोय कुणाल ठक्करची. वेगवान द्रुतगती मारा म्हणावं लागेल आणि वेगावरती पूर्णपणे प्रभावित करतोय फलंदाज आशिषला. षटक क्रमांक 5 धावसंख्या स्थिरावली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करतोय कोइंडे 11 कालवे क्रिकेट संघ. यावेळी मात्र थोडासा चेंज ऑफ फिस डिलिव्हरी स्लोअर होता. खोलवर टप्प्याचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न याही वेळी फसला जातोय. अंदाज येत नाही.
फलंदाज आशिष कनेजे याला सलग तिसरा चेंडू निर्धाव गणला जातोय. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करताना दिसतोय. वेग भन्नाट पाहायला मिळतोय. कुणाल मात्र गोलंदाजीची कमाल पाहायला मिळतंय. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यस डीजे. त्रेपन्न धावा धाव फलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस टायमिंग फटका. चेंडू हवेमध्ये पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय मात्र चेंडूपासून दूर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा महत्वपूर्ण जोडल्या जात आहेत कोयंडे 11 कालवे क्रिकेट संघासाठी. 2 बाद 55 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 व पहिले 3 चेंडू वेगवान मारा आपल्याला पाहायला मिळाला. नियंत्रित मारा आणि चौथ्या चेंडूवरती आघात करताना दिसतोय तो आशिष कनेजा. यावेळी मात्र डावकर शैलीचा फलंदाज अभय स्ट्राईक यांच्या दिशेने दिसेल. आशिष यावेळी स्ट्राईक एंडवरती. उजव्या शैलीचा फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू खाली राहतोय उजव्या यष्टीवरती. वेगाने प्रभावित केलं गेलं फलंदाजाला. वेग भन्नाट होता या चेंडूवरती. चेंडू षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. षटक क्रमांक 5 व समाप्त झालाय. 30 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा धावफलकावर. इनिंगचं शेवटचं षटक असेल. या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज हाताळेल हे पाहावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण अपेक्षित असेल मात्र त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल गोलंदाजांना. राजाराम वॉरियर्स तरवडे संघ मालक सन्मान श्री विकास राजाराम गावडे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला कोयंडे 11 कालवी संघ मालक सन्मान श्री मयूर कोयंडे यांच्या मालकीचा संघ. आज दोन्ही मालकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यामध्ये कुठचा संघ विजयाला गवसणी घालतोय, कुठचा संघ विजयाने गुणतालिकेत आपलं खातं उघडतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. गणपती एंडकडनं गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. अनिकेत राठोड नावाचा गोलंदाज या अगोदरचं षटक हाताळलं होतं. 15 धावा खर्च केल्या होत्या मात्र विश्वास दाखवला जातोय राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघाकडनं तो अनिकेत राठोड याच्या गोलंदाजीवरती. डावकर शैलीचा फलंदाज अभय यावेळी ऑन स्ट्राईक एंडवरती आणि पंचांच्या डाव्या साईडने दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहावं लागेल नॉन स्ट्राईक एंडवरती अभय आपली विकेट बहाल करताना दिसतोय. तिसरा गडी बाद होताना दिसतोय धावचीच्या स्वरूपात. कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघाचा अभय बॅक टू द पॅव्हलियन. यस डीजे. मैदानावरती पावलं टाकताना दिसतोय मिस्टर रोहित भालेराव मॅन फ्रॉम उल्हासनगर. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आक्रमण अपेक्षित असेल. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकताच हेच बचावात्मकाचं साधन असेल. अर्थशास्त्रामध्ये आपण नेहमी म्हणतो मोर रिस्क मोर प्रॉफिट. जोखीम पत्करावी लागेल. आशिष यावी स्ट्राईक एंडवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेत यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक नव्हता. चेंडू जमलेला घरंगळत जातोय. डीप मिड विकेट वरती क्षेत्ररक्षण होईल. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने 3 बाद 56 धावा धावफलकावरती. अब तक 56 धावफलक पाहायला मिळतोय कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघाचा. यावेळी मात्र प्रथमतः स्ट्राईक एंडवरती असेल रोहित भालेराव मॅन फ्रॉम उल्हासनगर वरना बिलॉंग करणारा हा खेळाडू. आज मोठी अपेक्षा असेल. एखाद दुसरा मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न असेल. रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेत यावेळी चेंडू टोलवला जातोय. चेंडू जमिनीला घरंगत जातोय. लॉंग ऑन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी विलंबाने होताना दिसत आहे. अर्थात महत्वपूर्ण 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. दुहेरी धावसंख्येने रोहित भालेराव आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं 19वं वर्ष नीटनेटकं
वेगळ्या ढंगात ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. यावेळी चेंज ऑफ पेस डिलिव्हरी फिरकी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर वळसा घेताना दिसतोय. उजव्या शैलीच्या फलंदाजाला यावेळी चेंडू चकवा देतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो अनिकेत राठोडच्या गोलंदाजीवरती. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं गणपती एंडकडनं अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फटका फसलाय. पाहावं लागेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपण्याची नामी संधी आणि एक यशस्वी झेल म्हणावं लागेल. काळजीपूर्वक झेल टिपला जातोय. बिलाल राजपूत आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि चौथा गडी बाद होतोय कोयंडे 11 कालवे क्रिकेट संघाचा. एस डीजे नवीन फलंदाज मुख्तार मैदानात पावले टाकताना दिसतोय कोयंडे 11 कालवे क्रिकेट संघाकडनं. सुरुवात अतिशय धडकेबाज. मयूर दातीलकर 23 धावांवरती माघारी परतला. त्यानंतर दुर्गेश सिब्बान वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती, अभय वैयक्तिक 12 धावांवरती माघारी परतला आणि रोहित भालेराव 2 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मुख्तार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये सोहम सिंगनं दुसरं षटक अप्रतिम हाताळलं. अवघ्या 4 धावांचं षटक हाताळलं गेलं होतं. नयन भगतने अवघ्या 8 धावांचं षटक हाताळलं. एक गडी बाद केला. ही गोलंदाजांची कामगिरी पाहायला मिळते राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाकडनं. शेवटचं षटक अनिकेत राठोड पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर चेंडू म्हणावं लागेल. उजव्या यष्टीवर चेंडू पडल्यानंतर थेट विसावताना दिसतोय. यष्टीरक्षक अजित मोहिते याच्या हातामध्ये. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 6 षटक 36 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा धावफलकावरती 59 धावांचं विजयी उद्दिष्ट ठेवलं जात आहे. ते राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघासमोर कोयंडे 11 कालवे क्रिकेट संघ. दुसऱ्या इनिंग मध्ये पाहावं लागेल 59 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 58 धावांचा बचाव केला जाईल. काय घडतंय काय बिघडतंय. कुठचा संघ आजच्या पहिल्या रजनीमध्ये विजयाने गुणतालिकेत खातं उघडतोय. मायक्रोफोनवरती बदल होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समालोचक आंतरराष्ट्रीय समालोचक मिस्टर विजयजी बागायतकर यांचा आवाज ऐकू आणि थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर आपली रजा घेतोय. हॅलो. किंवा कॉलेज तरुण आमच्या इथे आलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. सॉरी, सिंधुदुर्ग बँकेचे ते सर्व सिंधुदुर्ग बँकेमध्ये कार्यरत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी श्री प्रमोद कोमुर्लेकर यांना विनंती करते की त्यांनी रोशन खडपे, मकरंद पाटील आणि विवेक भुजबळ या सर्वांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. तळवडे विरुद्ध कोयंडे 11 कालवी या संघामध्ये नाणेफेकीचा कौल हा कोयंडे 11च्या बाजूने. झटपट निर्णय तो अर्थातच क्षेत्ररक्षणाचा. आणि पहिल्या 6 षटकात कोयंडे 11 कालवी संघाने 58 धावांचं लक्ष ठेवलं. विजयासाठी 59 धावा पाहिजेत आणि बघायचं आहे या 59 धावांचा पाठलाग कसा काय होतोय. ते जे प्रेक्षक आत्ताच आले असतील किंबहुना जे प्रेक्षक आत्ताच ब्रेकफास्ट करून आले असतील किंबहुना जे प्रेक्षक आत्ताच यूट्यूबचे जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतोय या
स्पर्धेचा आजचा चौथा दिवस, आजची चौथी रजनी आणि आजच्या दिवसातील आजच्या रजनीतला हा पहिला सामना. बघायचा आहे या सामन्यात कोण बाजी मारतोय, किंबहुना या सामन्यात कोण उजवा ठरतोय. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर कोण कोणावर वर चष्मा गाजवतोय, कोण कोणावर आपला वजन दाखवतोय, हा येणारा काळच ठरवणार. किंबहुना हे येणारे 30 मिनटं हे आपल्याला या 30 मिनटातून आपल्याला जेमतेम उत्तर या स्पर्धेचं निश्चित मिळणार आहे. सलामी जोडी मैदानात ती म्हणजे सुनील चावरी आणि शशिकांत शेख, साईद शेख माफ करा. सलामी जोडी मैदान. एकंदरीत पहिल्या डावाकडे जर आपण लक्ष टाकलं तर पहिल्या डावात ज्या 58 धावा जमल्यात त्यामध्ये मयूर दाईलकर, त्या पटापट अभय, मयूरने 23 धावा फटकावल्या, अभयने 12 धावा फटकावल्या. त्यानंतर सरतेशेवटी आशिष कनेजाने 17 धावा पटकावल्या. या 3 फलंदाजाच्या जोरावर 6 षटकात 58 धावाचा एक मोठी धावसंख्या मी निश्चित म्हणणार नाही, एक सन्मानजनक धावसंख्या ही धावपलकार बघायला मिळते. आणि बघायचं आहे याचा पाठलाग हे जे राजाराम वॉरियर्स तळवडचे जे सुरुवातीचे बिनीचे जे शिलेदार आहे ते कसे काय करतायत. ते समोरच्या बाजूने म्हणजे गणपती एन कडून राज सिंग मारा करतात. पहिला चेंडू ओव्हर द विकेटचा मारा लॉफ्ट केला, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जातोय, असंच कायचे चिन्ह आणि हा खणखणी षटकार. बघा गंमत बघा, पहिला डाव जो सुरू झाला होता तर पहिल्या डावाची सुरुवात जे स्वागत केलं होतं तेही षटकाराने, आणि आताच्या डावातील पहिल्याच चेंडूवर स्वागत केले तेही षटकाराने. सुनील आपलं खातं खोलतो, तो पोहोचतोय 6वर, संघाने आपलं खातं खोललंय. बिनबाद 6 अशी विश्वसनीय, दमदार, काहीशी आल्हाददायक, काहीशी पटणारी अशी सुरुवात. बिनबाद 6. यानंतर तुम्हाला मी क्षेत्र सांगतो. कोल्लो टप्प्याचा चेंडू फुल टॉस बनून छान लिफ्ट केला, चेंडू सरळ जातोय वाडीश लॉंग सीमारेषे बाहेर, आणि हा चौकार सुरेख खणखणीत, हा देखणा चौकार. या चौकारामुळे सुनील पोहोचतोय 10वर, तो दुहेरी आकड्यात पोहोचतोय, संघही दुहेरीत आकड्यात पोहोचतोय. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 10. आणि त्याला कारणीभूत ठरतोय तो सुनील चावरे. सुनील चावरेने आपले इरादे अगदी पहिल्या षटकातच पहिल्या चेंडूवर स्पष्ट केले. मी आक्रमक फटकेबाजी करणार, धावांचा पाठलाग जो करायचा आहे तो सहज साध्य करणार, असा त्याचा इरादा. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू हा वळवला, तो मनगटाच्या सहाय्याने डीप मिड विकेटला वाडीश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे तो चेंडूवर, आणि बघता बघता एक धाव सहज चालत अशी पूर्ण करतोय. हे एकेरी धावसंख्येमुळे सुनील पोहोचतोय तो 11वर, आणि संघाची धावसंख्या ही पोहोचते ती 11वर. देवगड तालुक्यातील ही सर्वात फार मोठ्या रकमेची स्पर्धा. खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट बघितली जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यात, ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही जे मोजक्या स्पर्धा आहेत त्यातील वरचा क्रमांक लागणारी ही स्पर्धा. आणि त्याचे पूर्ण श्रेय मी भाई नरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली शैलेशजी लोके, नीरजजी घाडी हे जे कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांना पूर्ण हे श्रेय द्यावंच लागेल. उजव्या अक्षाचा बाहेर चेंडू लॉफ्ट केला, वाडीश मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातोय तो वाडीश लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर चौकार. सुरेख खणखणीत देखणा चौकार. या चौकारामुळे मला वाटतं शशिकांतने आपला खातं खोललं, तो पोहोचतोय 4वर, आणि या चौकारामुळे शाहीद शेख पोहोचतोय 4वर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 15वर. शेख आपले इरादे स्पष्ट करतोय. जी फलंदाजी सुनील चावरेने केली होती सुरुवातीला त्याच्याच पावलावर पाऊल, किंबहुना त्याचीच ओढतोय तो शेख. बघता एक चांगली सुरुवात ती संघाची. मधल्या चेंडू हाफ कॉक पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित झाला नाही, चेंडू जाते तो वायडिश फाईन लेगला, एक धाव तो सहज पूर्ण केली जाते. या एकेरी धावसंख्येमुळे शाहीद शेख पोहोचतोय ते 5वर, आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 16वर. गमत बघा की या अगोदर जी 3 दिवस झाले, 3ही दिवसामध्ये अतिशय बहारदार क्रिकेट बघायला मिळाले. एक शतक रजत कुडाकर यांच्या बॅटच्या पट्ट्यातून 2 अर्धशतक बघायला मिळाले. तर एकंदरीत सारासार विचार केला आणि या स्पर्धेचा विचार केला अतिशय छान देखणं असं क्रिकेट. डाव्या बाहेरचा चेंडू स्विंग केला, तो फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा पार जाणार, यात काही शंका नाही. सुरेख खणखणीत चौकार. या चौकारामुळे चावरी पोहोचतोय तुम्हाला वाटतं 15वर, आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 20वर. संघाने ती 20 गाठली आहे ती पहिल्याच षटकात. माझे सहकारी गुणलेखक मला कृष्णा झेटे सांगतायत की पहिल्या डावाची जी सुरुवात झाली होती त्या डावाची सुरुवात अशीच काहीशी झाली होती, ज्या डावामध्ये 19 धावा बघायला मिळाल्या होत्या, आणि त्याचीच या दुसऱ्या डावातील पहिल्या षटकात बघायला मिळते. जवळपास 20 म्हणजे धावांचा रतीब टाकला गेला तो या षटकात. तर षटक संपते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर होती ती बिनबाद 20. पाठलाग करायचा आहे तो 58 धावांचा, म्हणजे
59 धावाचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करताना सक्षम काहीसा छान पाया रचलाय तो धावफलकावर आणि त्याचं पूर्णच्या पूर्ण श्रेय सुनील चावरी आणि शाहिद शेख यांना द्यावंच लागेल. त्यांची आक्रमक फटकेबाजीवर एक छान पाया रचलाय तो धावफलकावर. बघा त्या गोलंदाजी बदल होतोय आमच्या बाजूने म्हणजे समालोचन कक्षाकडून मारा करतोय तो रोहित भालेराव. आता बघा क्षेत्र बघा क्षेत्राकडे आपण नजर टाकूया. स्लीप पंचांचा इशारा येतोय तो पॉवर प्लेचा. डावखोरा फलंदाज आहे तो सुनील चावरी. क्षेत्र बघा एक स्लीप आहे ज्याला फ्लाइंग स्लीप म्हटलं तरी चालेल. एक डीपिश पॉइंट आहे. एक स्ट्राईकला शाहिद शेख आहे माफ करा. स्लीप आहे जवळपास फ्लाइंग स्लीप. एक वाईड गली आहे. एक बॅकवर्ड पॉइंट आहे. एक वाईडिश मिड ऑफ किंवा त्याला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर म्हटलं तरी चालेल. आणि एक स्वीपर कव्हर. नवीन षटक पहिला चेंडू डाव्या अष्टीबाहेरचा चेंडू खेळायचा होता तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूने टॉपेज घेतला. थोडासा विचित्र फटका काहीच न पटणारा परंतु एक हाफ चान्स म्हटलं ज्याला क्रिकेटमध्ये ज्याला हाफ चान्स म्हणतात तसाच काहीशी एक संधी भेटली आहे ती शाहिद शेखला. धावसंख्या अजूनही स्थिरावते आहे ती अर्थातच बिनबाद 20. बिनबाद 20 पाठलाग करायचा आहे 59 धावांचा म्हणजे 58 धावांचं लक्ष आणि त्याला उत्तर देताना अतिशय छान सुरुवात. मधल्या अष्टोर चेंडू लॉफ्ट केलाय तो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून स्वीपर कव्हरचं क्षेत्ररक्षक येतोय. झेल सुटतोय. एक धाव पूर्ण करतोय आणि बघता बघता दुसरी धाव ही सहज पूर्ण केली आहे. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 22 वर. मिठबावची ही नगरी ज्या मिठबाव नगरीबद्दल मी दत्ता मिठबावकर सर यांच्याबद्दल मी आपल्याला तुम्हाला सांगणार आहे. कारण दत्ता मिठबावकर सर रमाकांत आचरेकर सरांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते घडले. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार पूर्ण या 2 दिवसामध्ये. मधल्या अष्टोर चेंडू जातोय तो हा सरळ जातोय तो शॉर्ट थर्ड मॅनला आणि हा फलंदाज बाद. तर पहिला धक्का जो सांगायला मी धक्का म्हणणार नाही पण पहिला गडी बाद होतो तंबू डीजे. सुपुत्र आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहे आणि ज्या सुपुत्राने सर्वप्रथम अफगाणिस्तानचे लायन्सिंग ऑफिसर त्यांनी काम केलं आणि बघता बघता आता ते मॅनेजरच्या रूपात अफगाणिस्तान संघाचे कार्यरत आहेत. खरंच ही फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे सिंधुदुर्गवासींसाठी आणि त्याचं पूर्ण श्रेय मी प्रयत्न मी घडलो होतो. त्यांनीच मला जर समालोचनाचा विचार केला त्यांनीच मला 1997 मध्ये ज्यावेळी सचिन तेंडुलकर आले होते सचिन तेंडुलकर सरांचा शो मॅच झाला होता सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर त्यावेळी रमाकांत आचरेकर सरांनी मला हेरलं होतं आणि त्यांनी मला पाठबळ दिलं होतं आणि बघता बघता मी आकाशवाणीवरती 8 ते 9 आंतरराष्ट्रीय सामन्याचं समालोचन केलं होतं. आणि माझं हे भाग्य आहे याच मिठबाव नगरीमध्ये दत्ता मिठबावकर सरांना कदाचित मी भेटण्याचा आज किंवा उद्या प्रयत्न करणार. एक छोटेखानी मुलाखत घेण्याचाही प्रयत्न करणार आहे. षटक सुरू आहे ते दुसरं आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 22. 1 बाद 22. 3 लाख धनराशीची फार मोठी प्रतियोगिता फार मोठी स्पर्धा. या स्पर्धेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पुढचा चेंडू मधल्या स्टोअरचा खेळायचा होता ऑफ साईडला कव्हरच्या बाजूने शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक म्हणतात तसा फटका. शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. चेंडू खेळून काढला तो ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला. चेंडू अगदी जमिनीलगत घरगळत गेला. एक धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित केला तर पण शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या स्थिरावती आहे ती अर्थातच 1 बाद 22. पाठलाग करायचा तो 59चा आणि त्याला अगदी सणसणीत दणदणीत किंबहुना विश्वसनीय अशी त्यांची ही सुरुवात. मधल्या चेंडू पंचाकडे दाद मागतायत आणि पंचही दाद उचलून धरतायत. आणखीन एक धक्का तो संघाला. 2 बाद 22. डीजे
केला तर पहिला गडी बाद 22 सुरुवात छान झाली होती आणि बघता बघता त्याच धावसंख्येवर हा दुसरा धक्का 2 बाद 22. पहिला गडी बाद झाला तो शशिकांत साई शेख, माफ करा. दुसरा गडी बाद झाला तो अजित मोहिले, जो 0च्या रूपात तंबूत परतला. तर एकंदरीत अजूनही जर प्रिडिक्शन करायचं झालं, अजूनही जर छोटेखानी भविष्यवाणी करायची झाली तर 60% आणि 40% जी टक्केवारी आहे विजयाची ती दोन्ही संघाकडे आहे. जो फलंदाजी करणारा जो संघ आहे तो राजाराम वॉरियर्स तळवडे, त्यांच्याकडे 60%ची क्षमता आहे. एकंदरीत राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा विचार केला तर गतवर्षी या संघाने अक्षरशः अजिंक्यपदाची लयलूट केली होती. त्याही संघाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. गतवर्षी 19-20 साधारणतः 19 ते 20 अजिंक्यपद त्यांनी फटकवली होती. डाव्या स्टेबारचा चेंडू पॅडवर आदवतोय, पंचाकडे जोरदार दाद मागणं, ते चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग यांच्यामध्ये. बघायचं पंचांचा इशारा काय येतोय, पंचांचा इशारा येत नाही, याचा अर्थ चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनार लागला. एक धाव ही पूर्ण होते, धावसंख्या पोहोचते, ती अर्थ लेग बायचा इशारा येतो आत्ता. तर षटकं संपतायत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 23 वर, अवांतर पोहोचते ती 1 वर. तर राजाराम वॉरियर्सबद्दल मी म्हणत होतो, ज्या राजाराम वॉरियर्सने 2022-2023 जे पर्व होतं ते पर्व खऱ्या अर्थाने सुखदायक ठरलं होतं त्यांच्या संघ मालकासाठी. अक्षरशः पैशांचा त्यांनी रथीप टाकला होता आणि साधारणतः जर अंदाज बांधला होता, मला आठवतं मी मालवणला राजाराम वॉरियर्सचे संघनायक होते, संघ मालक होते, त्यांची मी छोटेखानी मुलाखत घेतली होती. त्यावेळी ते म्हणत होते की हे पर्व मागचं पर्व आम्हाला खूप फलदायी ठरलं होतं आणि बघायचं आहे हे 2023-24 हे जे पर्व आहे ते पर्व त्यांना कितपत सुखदायक ठरता येते. सुरुवात तर जर एकंदरीत ह्या स्पर्धेचा विचार केला तर सुरुवात छान झाली आहे. 6 षटकात 58 धावा म्हणजे एक मर्यादित धावसंख्येवर धावसंख्या रोखून धरली आहे आणि त्याचा पाठलाग करताना त्यांचे जे फलंदाज आहेत ते फलंदाज निश्चितच विश्वासाने फलंदाजी करतायत, धावांचा रतीब टाकतायत. जर दुसरा शब्द सांगायचं तर खेळपट्टीवर आपला त्यांनी नांगर आहे तो खोलवर रोवला आहे. गोलंदाजीत बदल ही निश्चित आहे. पहिला बदल होतोय, राजसिंग याला विश्रांती देण्यात येते राजसिंगला आणि त्याच्या जागेवरती सलमान यांना पाचारण करण्यात येते. बघायचं सलमान कसा काय मारा करतोय तो. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेत जे 16 संघ आहेत सर्वचे सर्व संघ पॅक संघ आहेत, सर्व संघ प्रतिभाशाली संघ आहे. किंबहुना सर्वच्या सर्व संघाने अतिशय चमकदार कामगिरी केली. पण सरते शेवटी हार जीत असते, एक कुठला तरी एकच संघ एका ग्रुपमधून उपांत्य फेरीत जाणार आहे आणि बघता बघता 3 दिवसी 3 चांगले संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आणि आज बघायचं आहे कुठला जो चौथा संघ आहे तो आपल्याला आज रात्री 12 ते 1 वाजता आपल्याला बघायला मिळेल. खूप वेळ आहे पण एक चांगलं क्रिकेट या मैदानावर बघायला मिळत आहे, हे निश्चितच देवगड वासियांसाठी ही भूषणावह गोष्ट आहे. गोलंदाजीत बदल, सलमान येतोय समोरच्या बाजूने म्हणजे गणपती मंदिर एंडकडून आणि त्याला सामोरं जातोय तो फलंदाज सागर रणपिसे. क्षेत्र बघा, स्लिप नाही आहे, फ्लाइंग स्लिप आहे, एक वाईड गली आहे, पॉइंट आहे, एक वाडी स्लॉंग ऑफ आहे, एक स्वीपर कव्हर असा ऑफला क्षेत्र, ऑनला शॉर्ट फाईन लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, ऑर्थोडॉक्स मिड विकेट आहे आणि वाडी स्लॉंग ऑन. सलमान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मार, ओ चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, गुडलेन स्पॉट ज्याला जो क्रिकेटच्या भाषेत गुडलेन स्पॉट 3/4 जो एरिया असतो त्या एरियामध्ये त्यांनी चेंडू टाकला. चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला आणि बाकीचं सोपस्कर पूर्ण केलं ते यष्टिरक्षकाने. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, ती अर्थातच 2 बाद 23. पाठलाग 58 धावांचा म्हणजे 59 धावा पाहिजेत. मधल्या चेंडू छान ड्राईव्ह केला, चेंडू सरळ जातो तो डीप मिड विकेटला आणि एकाच धावावर समाधान. खणखणीत फटका होता, विश्वासही बऱ्यापैकी होता, परंतु या फटक्यामागे जी प्लेसमेंट पाहिजे होती म्हणजे 2 क्षेत्ररक्षकांमधून तो चेंडू जायला पाहिजे होता तसं काही घडलं नाही. एकाच धावावर समाधान, एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 24 वर. मिठभाव नगरीत मी प्रथमच या मैदानावर समालोचन करतोय, यासाठी मी शैलेशजी लोके साहेबांचे मी आभार व्यक्त करेन. त्यांनी मला संधी दिली. 2-3-4 दिवसापूर्वी त्यांचा फोन आला होता आणि मी त्यांना प्रथम त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि बघायचं आहे की या सामन्यात या टेनिस क्रिकेट या स्पर्धेमध्ये कुठला संघ बाजी मारतोय त्याचं उत्तर आपल्याला उद्या मिळणार आहे. किंबहुना दुसरा शब्द सांगायचं तर 3 लाख धनराशी ही कोणाच्या खिशात जाते त्याचंही उत्तर आपल्याला उद्याच मिळणार आहे. सलमान मारा करतोय ओव्हर द विकेट, कोलर टप्प्याचा चेंडू फुल टॉस बनवला, चेंडू छान ड्राईव्ह केला, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सरळ जातो तो स्वीपर कव्हरला, वाईडिश एक्स्ट्रा कव्हरून क्षेत्ररक्षक येतोय आणि 2 धावा दरम्यान आरामात पूर्ण करतोय. हलकासा गलतान क्षेत्रव्यूह झाला होता
परंतु 2 धावावर समाधान. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 26 वर. बघता बघता संघाने 20 गाठले आणि बघता बघता संघ हा पावशतकही पार करतोय. याचं पूर्ण श्रेय प्रथम सुनील चावरीला, जो वैयक्तिक खेळतोय 17 या धावसंख्येवर. त्याची जी बॅट आहे ही बॅट खऱ्या अर्थाने तळपते. तो आपले इरादे स्पष्ट करतोय. मी आक्रमक आणि विश्वासानेच फलंदाजी करणार, आपल्या संघाला एका चांगल्या अवस्थेत नेऊन सोडणार आणि त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी होतोय. निश्चित कौतुक करावं लागेल सुनील चावरीचं, कारण एका बाजूने साहिल शेख आणि त्यानंतर अजित मोहिते झटपट गडी बाद झाल्यानंतर तो किल्ला छान लढवतोय. क्षेत्रात बदल होतोय बघा. स्वीपर कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला आता वाईडिश डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक त्याला पाचारण करण्यात आला. हलकासा बदल, सॉरी वाईडिश मिड विकेट, जो डीपिश वाईडिश मिड विकेट होता त्याला थोडासा बदल करण्यात आला. ओ चांगला चेंडू, वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळी पूर्णतः फसला. तो डावकुऱ्या सुनील चावरीचा आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण केले ते यष्टरक्षकाने. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या काय माहिती, अर्थातच 2 बाद 26. पहिला गडी बाद झाला 22 वर, दुसरा गडी बाद झाला तोही 22 वर आणि त्यानंतर तिसऱ्या गडीसाठी ही 4 धावाची छोटेखानी भागीदारी. पुन्हा एकदा उजव्या हाताला थोडासा बाहेर चेंडू टप्पा पडता क्षणी आत येतोय. इन कटर त्याचा मारा. आणि इन कटरचा विचार केला तर तुम्हाला आठवत असेल 1983 मध्ये बलविंदर सिंग संधूने एक इन कटर टाकला होता. तो अतिशय आजही प्रसिद्ध आहे. ज्या इनकटरने गॉर्डन ग्रीनिजला बाद केलं होतं आणि तिथेच भारतीय संघाने तो विश्वचषक जिंकला होता. ओ पुन्हा एकदा तसंच खोलवर टप्प्याचा चेंडू टप्पा पडता क्षणी खाली राहतोय. अतिशय छान मारा, अतिशय भेदक मारा. षटक संपते ते तिसरं. सलमानचं अतिशय छान षटक, ज्या षटकात फक्त 3च धावा निघाल्या. आणि सलमान सांगतोय की आपल्या संघनायकाला, जो तू माझ्यावर विश्वास दाखवलाय तो विश्वास मी खऱ्या अर्थाने सार्थ ठरवलाय. षटक संपते 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर होते ती अर्थातच 26 वर. बघा पहिल्या षटकात धावा निघाल्यात 20. काहीचं महागडं, काहीचं खराब, काहीचं न पटणारं असं षटक होतं ते राज सिंगचं. त्यानंतर मात्र छान कमबॅक केला तो रोहित भालेरावने, ज्या षटकात त्यांनी फक्त 3 धावा दिल्या आणि त्याचीच त्यांनी मागच्या षटकात ओढली ती सलमानने, त्यांनी धावा दिल्या फक्त 3. तर 3 षटकं संपतायत, धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 2 बाद 26. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेकडे वळू. रामेश्वर प्रतिष्ठान चषक या स्पर्धेचं जे आयोजन केलं आहे रामेश्वर प्रतिष्ठान मार्फत, आणि या स्पर्धेचा 4था दिवस, 4थी रजनी आणि आजच्या रजनीतला हा पहिला सामना रंगेल की नाही मी आत्ता सांगणं कठीण आहे. परंतु एकंदरीत राजाराम वॉरियर्स तळवड्याच्या गोलंदाजाने वरचष्मा राखला आणि त्यांच्या फलंदाजाने त्याचाच कित्ता किंवा त्याचीच ओढत या सामन्यावरती अतिशय छान पकड मिळवली आहे. बघायचं आहे ही पकड शेवटपर्यंत मजबूत ठेवतात की नाही हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. गोलंदाजीत काही बदल नाही आहे. रोहित भालेराव आपलं कोट्यातील दुसरं. डाव्या स्टेबारचा चेंडू छान वळाला बघा. मनगडाचा किती छान वापर केला. चेंडू वळवला तर स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये डीप स्क्वेअर लेगून क्षेत्ररक्षक शिकवतोय. 1 धाव पूर्ण केली आहे. विथ द टाईट ज्याला म्हणतात क्रिकेटमध्ये किंवा विथ द फ्लिक ज्याला म्हणतात, या फटक्यावरती एका जमान्यामध्ये पाकिस्तानच्या मोहसिन खानचा कब्जा होता आणि हे असे फटके मोहसिन खान त्या जमान्यामध्ये खूप खेळायचा. आणि त्यानंतर अझरुद्दीन बऱ्याच जणांनी त्याची त्यानंतर ही ओढली, परंतु ती जी सुरुवात केली होती पाकिस्तानच्या मोहसिन खानने. एकेरी धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 2 बाद 27. माझा प्रयत्न निश्चित आहे की एक जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघितलं आणि मध्ये प्रयत्न करणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट टेनिस क्रिकेटला जोडण्याचा. मधल्या चेंडू टॉप एज घेतला, चेंडू सरळ जातोय, तो शॉर्ट फाईन लेगला आणि एक साधा सोपा झेल विसावतोय. तिसरा धक्का तो संघाला. 3 बाद 27. डीजे चांगल्या समालोचनाचा टेनिस क्रिकेटचा. आणि प्रदीपजी देऊलकर आणि अमोल जमजडेचा विचार केला, तेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित प्रतिभाशाली समालोचक आहेत. त्यांनी आपला वरचष्मा राखला आहे समालोचनामध्ये. निश्चित दोघांचं कौतुक आहे. आणि बिलाल राजपूत येतोय नवीन फलंदाज.
पंचांकडून आजकाल बघा टेनिस क्रिकेटमध्ये कोण गार्ड घेण्याचा प्रयत्न घेत नाही, डायरेक्ट स्टान्स घेतात आणि डायरेक्ट फलंदाजी करतात. हे थोडंसं दुर्मिळ दृश्य आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मधल्या षटकात चेंडू लिफ्ट केला, चेंडू सरळ जातो तो डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर. हा खणखणीत देखणा नयन रम्य षटकार. डीजे छान जमते आहे ती सुनील चावरी आणि बिलाल राजपूतची. आबाद झाला, माफ करा. दरम्यान चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून हा आणखीन एक षटकार. सागर रणपिसे आणि बिलाल राजपूत ही जोडी जमते, किल्ला लढवते आणि बघता बघता आता मात्र आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन सोडते. डीजे बघता बघता 3 बिनीचे शिलेदार तंबूत परतलेत, परंतु जी कामगिरी करायला पाहिजे ज्या बिनीचे शिलेदारांनी ती कामगिरी त्यांनी आपली चोख बजावली आहे, यात काही शंका नाही आहे. निश्चित त्यांचं कौतुक करावं लागेल. निश्चित त्यांना पूर्णच्या पूर्ण मार्क हे द्यावेच लागतील. मधल्या चेंडू लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातो तो वाडिश लॉंग ऑनला आणि आचेल सुटतोय. हा एक विचित्र प्रसंग, न पटणारा प्रसंग तो प्रेक्षकांना. आणि बघता बघता जिथे फलंदाज बाद व्हायला पाहिजे होता तिथे हा चौकार. डीजे यांची एक छोटी काही मुलाखत आज किंवा उद्या किंवा उद्या घेण्याचा मी प्रयत्न निश्चित करणार आहे. मधल्या चेंडू जातो तो बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून एक धाव तर पूर्ण केली जाते आणि बघता बघता दुसरी धाव अगदी आरामात सहज पूर्ण केली आहे. हे दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 45वर. संघाने 40 गाठले. संघ आता 50च्या उंबरठ्यावर आणि बघायचं आहे जे लक्ष आहे छोटेखानी लक्ष आहे 6 षटकात ते लक्ष कुठल्या षटकात पार करतायत. षटकं संपतायत ती एकंदरीत 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती 45वर. बघा पहिल्या षटकात धावसंख्या आली 20, दुसऱ्या षटकात धावसंख्या आली 3, तिसऱ्या षटकात धावसंख्या आली 3 आणि चौथ्या षटकात काहीसं महागडं काहीसं खर्चिक ज्या षटकात 17 धावा म्हणजे धावांची लयलूट झाली. आणि 4 षटकांचा जर विचार केला 45 ही धावसंख्या धावफलकाला बघायला मिळते. याचा अर्थ प्रत्येक षटकामागे 11 धावांची सरासरी जी निश्चितच जी सरासरी सुखावं. हॅलो, श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित बाजारपेठ मित्रमंडळ पुरस्कृत भव्य दिव्य अशी ग्रीन पार्क स्टेडियमवर ओरम डे नाईट क्रिकेट स्पर्धा सन 2024 आणि आजचा 4था दिवस आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार महाराष्ट्राचे युवा नेतृत्व सन्माननीय निलेशी राणे साहेब या रंगमंचावर या व्यासपीठावर थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. दरम्यानचा चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूने चेंडू जातोय सीमापार. सुरेख खणखणीत फटका डाव्या यष्टी बाहेर चेंडू होता. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा अगदी खरपूस समाचार घेतला तो फलंदाज सागर रणपिसेने आणि बघता बघता हा देखणा चौकार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती बरोबर 50च्या उंबरठ्यावर. म्हणजे 2-3 बाद. पहिला गडी बाद झाला 22, दुसरा गडी बाद झाला 22, तिसरा गडी बाद 27 आणि बघता बघता चौथ्या गड्यासाठी ही 22 धावांची अभेद्य भागीदारी. कोलटप्पाचा चेंडू हा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या आतला किनारे लागला आणि ज्याला हर्षा भोगले क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट जे समालोचक आहेत त्यांच्या भाषेत सांगायचं तर हा लेमन कट. हर्षा भोगले सरांनी 2 कट प्रस्थापित केले होते. ज्यावेळी चेंडू बॅटच्या आतल्या किनारे लागतो आणि उजव्या एष्टीकडून जातो त्याला लेमन कट म्हटलं जातं आणि चेंडू ज्यावेळी डाव्या बाजूने जातो त्याला चायनीज कट म्हटलं जातं. हे जे 2 कट आहेत स्क्वेअर कट, स्क्वेअर ग्लान्स वगैरे त्यानंतर हर्षा भोगले सरांनी हे 2 कट टेनिस क्रिकेटमध्ये प्रस्थापित केले होते. मधल्या चेंडू चांगला चेंडू टप्पा पडतक्षणी खाली राहिला. चेंडूबद्दल जास्त काही कळलं नाही आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण केलं ते यष्टीरक्षकाने. तर मी हर्षा भोगले सरांबद्दल मी म्हणत होतो हे जे 2 फटके आहेत चायनीज कट आणि लेमन कट हे आजकाल बरेचदा बघायला मिळतात. विशेषतः लेदर क्रिकेटमध्ये हे जे फटके आहेत ते वारंवार बघायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने
बाळसं केलं त्या फटक्यांचं आणि ते त्यांना नावही ठेवण्यात आलं. कोलो टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह म्हणणार नाही, ऑफ ड्राईव्ह पद्धतीचाच फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह फटका, चेंडू सरळ जातोय तो डीप फिश लॉंग ऑफला आणि एक धाव ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते आहे ती अर्थातच 51 वर आणि बघता बघता ही दुसरी धाव ही पूर्ण. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते आहे ती 52 वर. पाटलाग 58 धावांचा आणि त्याला सणसणीत असं उत्तर. आता फक्त 7 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 8 चेंडू आणि 7 धावा. साधं सोपं समीकरण. उजव्या अष्टपैलू सुरेख फटका, क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फटका, कव्हर ड्राईव्हचा अतिशय देखणा फटका, जमिनी सर्वात महत्त्व म्हणजे चेंडू सरळ जवळपास जमिनीलगत गेला, अतिशय देखणा फटका. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 53 वर. क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्हला सर्वोत्तम फटका म्हटलं जातं. त्याचं कारणच असं असतं, त्या फटक्यामध्ये खरी प्रतिभा बघायला मिळते. एखाद्या फलंदाजाच्या बॅटमधून अतिशय देखणा फटका होता मागचा आणि एकच धाव मिळाली. या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या स्थिर होती ती 53 वर. पुन्हा एकदा चेंडू हा डग्लस मॅरिलेयर जो झिम्बाब्वेचा जो एक खेळाडू होता काही वर्षांपूर्वी असाच फटका खेळला होता. त्यानंतर त्याचं कन्व्हर्शन झालं दिलशान स्कूपमध्ये. तसाच ॲक्च्युली त्याची मुहूर्तमेढ रोवली होती ती डग्लस मॅरिलेने झिम्बाब्वेच्या फलंदाजाने आणि त्यानंतर काही वर्षापूर्वी दिलशान त्याने कन्व्हर्शन केलं त्या फटक्यामध्ये आणि त्यानंतर आजकाल आपल्याला असे बरेच फटके आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणा किंवा टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. षटकं संपतात 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर होते ती अर्थातच 3 बाद 53. 6 चेंडू आणि 6 धावा. साधं सोपं समीकरण. क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये भविष्यवाणी न केलेली बरी आणि याचं मूर्तिमंत उदाहरणही मी आहे. कारण ज्यावेळी 2023 आज हल्लीच विश्वचषक संपला त्यावेळी मी दैनिक तरुण भारतमधून 40 दिवस स्तंभलेखन केलं होतं आणि मी एक भविष्यवाणी केली होती की भारत नक्की अंतिम सामना जिंकणार आणि अक्षरशः मी त्यावेळी तोंडावर पडलो होतो. भले भले क्रिकेट विश्लेषक त्यावेळी तोंडावर पडले होते आणि त्यावेळी असं नेहमी म्हटलं जातं की कमीत कमी क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करू नका. 6 चेंडू आणि 6 धावा. नवीन गोलंदाज रोहित कॉड मारा करतोय आमच्या बाजूने समालोचन कक्षाकडून आणि त्याला सामोरं जातोय तो अर्थातच बिलाल राजपूत. क्षेत्र बघा, एक गली आहे, एक पॉईंट आहे, एक स्वीपर कव्हर आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. मधल्या चेंडू बॅकफुटवर जातोय, छान कव्हर ड्राईव्ह चेंडू जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर कव्हरून क्षेत्ररक्षक होतोय आणि बघता बघता एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 54 वर. आता हळूहळू संघ हा विजयाच्या उंबरठ्यावर. पाच चेंडू आणि 5 धावा. हा उजव्या अष्टे थोडासा बाहेर चेंडू हा ऑन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू सरळ जातोय तो यष्टरक्षकाच्या हातात. एक साधा सोपा झेल टिपलाय तो यष्टरक्षकाने. 14 धक्का संघाला. 4 बाद 54. पहिला गडी बाद 22, दुसरा गडी बाद 22, तिसऱ्या गड्यासाठी फक्त 5 धावांची भागीदारी आणि त्यानंतर चौथ्या गड्यासाठी बघता बघता एक फार विश्वसनीय अशी भागीदारी संपुष्टात येते ती चौथ्या गड्याच्या रूपात. 4 बाद 54. आता विजयासाठी फक्त 5. ग्रीन पार्कचे मैदान. ग्रीन पार्क या शब्दावरून मला आठवण येते ते कानपूरच्या मैदानाची. कानपूरमधील जे मैदान आहे त्याला ग्रीन पार्क या मैदानाने संबोधलं जातं. ज्या भारतामधील जे व्हेन्यू आहेत, जे ठिकाण आहेत ज्याला ICC म्हणजे BCCIने जी मान्यता दिली आहे त्यापैकी कानपूरचं एक मैदान आणि त्याचं नावही ग्रीन पार्क आहे. आणि गंमत बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव नगरीमधील जे मैदान आहे तेही मैदान ग्रीन पार्क याच नावाने संबोधली जाते. एक चांगला दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल क्रिकेटमधला. 4 चेंडू आणि 5 धावा. आमचे गुणलेखक सांख्यिकी तज्ज्ञ आम्हाला सांगतात कृष्णा जेटे. गुणलेखकाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आजकाल क्रिकेटमुळे पंच नंतर समालोचक आणि त्यापाठोपाठ गुणलेखकांनाही सुगीचे दिवस आले आणि त्यांचाही नामोल्लेख या 2 दिवसात 2 रजित मी प्रयत्न करणार आहे. जे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे गुणलेखक आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे खेळाडू आहेत त्यांचाही नामोल्लेख करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आज आणि उद्या. शेवटचं षटक.
मधल्या चेंडू ओ टप्पा पडता क्षणी खाली राहिला, पंचाकडे दाद मागण्यात येते आणि दाद फेटाळले. आता मात्र सामना रंगतदार अवस्था आहेत. जेटेजी किती चेंडू किती धावा? 3 चेंडू आणि 5 धावा. सामना रंगतोय. मी आत्ताच म्हटलं होतं बघा की सामन्यात भविष्यवाणी करूच नका. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करूच नका. भले ते टेनिस क्रिकेट असो किंवा डोमेस्टिक क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, क्रिकेटमध्ये भविष्यवाणी न केलेलीच बरी. आणि त्याचीच रीत त्याचंच प्रत्यंतर या सामन्यात. आता एक असं वाटत होतं चौथ्या षटकापर्यंत हा काही सामना एकतर्फी होतो की काय, काहीचा सामना तळवडे संघाच्या बाजूने झुकतो की काय, परंतु बघता बघता सामन्यात रंगत आली आहे एवढं मात्र निश्चित. 3 चेंडू 5 धावा. पहिल्या चेंडूवर सिंगल 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर बाद झाला फलंदाज आणि तिसरा चेंडू हा निर्धाव चेंडू. मधल्या चेंडू लिफ्ट केलाय, तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातोय, तो फाईन लेगच्या डोक्यावरून आणि सामना इथे संपला. या षटकाराने एक देखणा, रुबाबदार किंबहुना एक साधा सोपा विजय मिळवलाय. तो अर्थातच राजाराम वॉरियर्स तळवडे संघाने. तळवडे संघाचं अभिनंदन. आणि या सूचनेनुसार या पहिल्याच सामन्यात तळवडे संघाने वरचष्मा राखलाय, तळवडे संघाने दबदबा राखलाय आणि बघता बघता एक साधा सोपा विजय मिळवलाय. विजय संघाचं अभिनंदन. यानंतर दुसरा सामना रंगणार आहे तो वरद उमेश स्पोर्ट्स उमरट विरुद्ध प्रशांत 11 आयनल. दोन्ही संघाच्या संघनायकासाठी सूचना आहे. या सामन्यातील सामनावीर बिलाल राजपूत ज्याने 22 धावा फटकावल्या आणि नाबाद राहिला. बिलाल राजपूत या मिडबाव स्टुडिओवर घेऊन जातोय. धन्यवाद. हॅलो. आपल्या या स्पर्धेदरम्यान कोयंडे 11 कालवी या संघाचे ओनर सन्माननीय श्री महेशजी कोयंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. धन्यवाद कोयंडे सर, आपण आपला संघ आमच्या या स्पर्धेत उतरवलात त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद. मी आमचे अध्यक्ष सन्माननीय श्री भाई जिनरे यांना विनंती करते की त्यांनी कोयंडे सरांचं सन्मान करायचं आहे. कोयंडे 11 कालवी या संघाचे ते संघ मालक आहेत. त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेसाठी आसरा माजी सरपंच आणि उद्योजक सन्माननीय श्री संतोषजी कोदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. मी श्री भाई लोके यांना विनंती करते की त्यांनी कोदे